कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। सध्याच्या घडीला खेडमधून एक खळबळजनक घटना समोर येते। प्रसूतीसाठी बांगलादेश येथून खेडमध्ये माहेरी आलेल्या एका 27 वर्षीय MBBS डॉक्टर महिलेने आज खेडमधील महाडनाका येथील आपल्या माहेरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडलेली आहे। त्या डॉक्टर महिलेला 6 महिन्यांची मुलगी देखील आहे। असे असताना तिने आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाहीये। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तस्लिमा मोहम्मद युनुस वय वर्ष 27 असे गळफास लावून आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे। तस्लिमा हिचा विवाह मोहम्मद युनुस याच्यासोबत 5 वर्षांपूर्वी झाला होता। लग्न झाल्यानंतर तस्लिमा ही बांगलादेश येथे आपल्या सासरी राहत होती। ती पेशाने डॉक्टर असून तिच्या पतीचे बांगलादेश येथे हॉटेल व्यवसाय आहे। ती गरोदर असल्याने एप्रिल 2024 मध्ये ती आपल्या गावी माहेरी खेडमध्ये आली होती। खेड शहरातील महाडनाका येथील पालेकर हाऊस येथे ती राहत होती। 14 जुलै 2024 ला तिची प्रसूती झाली आणि तिला मुलगी झाली। त्यानंतर आजपर्यंत ती खेडमध्ये राहत होती। आज शुक्रवार दिनांक 10 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजण्याच्या दरम्यान तिने खेड शहरातील महाडनाका येथे आपल्या राहत्या घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली। त्या बाबतीत तिचा सक्का भाऊ सूरज जहानुद्दीन शिकलगार याने खेड पोलीस ठाण्यात कळवले व खबर दिली। त्यानुसार तस्लिमा युनुस हिची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आलेली आहे। डॉक्टर तस्लिमा युनुस हिच्या सख्या भावाने खेड पोलिसांना दिलेल्या जबाबात तिच्या आणि तिच्या पतीमध्ये घरगुती कारणावरून सतत भांडणे होत असल्याचे नमूद केले आहे। या संदर्भात अधिक तपास खेड पोलीस करत आहेत।